मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कांद्याच्या दरात बदल झालेत आणि ते सकारात्मक झाले. आता जूनमध्ये सुद्धा हे बदल टिकतील का? आणि जी वाढ आहे ती आणखी वाढेल का? विशेषतः केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कांद्याचे दर वाढतील का? असा शेतकऱ्यांना प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर जूनच्या 7 तारखेपर्यंत म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कांद्याचे बाजारभाव संभाव्य कसे राहतील त्या ते सांगून आपण देणार आहोत. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पहा. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे सोमवार आणि तारीख आहे 1 जून 2026. खरं तर हा व्हिडिओ आपण रविवारी करत असतो, पण काही कारणामुळे आणि तब्येतीमुळे हा सोमवारी सकाळी तुम्हाला बघता येईल. तुम्ही बघत आहात. महत्त्वाचा प्रश्न की मागच्या आठवड्यात नाफेडनी जी खरेदी आणि त्याचे बाजारभाव जाहीर केले साधारण 10 दिवसांपूर्वी, त्यातून सर्वात आधी नाशिकवर परिणाम झाला आणि त्याच्यानंतर बाजूचे जे जिल्हे आहेत हळूहळू संभाजीनगर, त्याच्या छत्रपती संभाजीनगरला काही फरक पडला, अहिल्यानगरमध्ये फरक पडला आणि पुण्यामध्ये सुद्धा फरक पडला. आणि हो, सोलापूरमध्ये सुद्धा काही भाव वाढलेले आहेत. आता दुसऱ्या बाजूला आवक जी आहे ती बऱ्यापैकी स्थिर आहे, मर्यादित आहे. याचा पण परिणाम या आठवड्यात होऊ शकतो. काही नकारात्मक बातम्या आहेत, त्याकडे फार मात्र लक्ष देऊ नका. पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेन की जे चॅनलला नवीन आहे ते इथे सबस्क्राईब करा. आणखी संभाव्य बाजारभाव म्हणजे ते 1400 असतील, 1500 असतील, 1600 असतील, नाशिकमध्ये, धुळ्यामध्ये किंवा संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हावार काय असतील हे आपण मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. इथे जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही त्या व्हिडिओला ॲक्सेस तुम्हाला मिळू शकतो. सदस्यत्व घ्या आणि तुम्हाला अगदी बारकाईनं कांदा विक्रीच्या सल्ल्यासह तिथे आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया. सगळ्यात महत्त्वाचं उत्तर महाराष्ट्र, नाशिक आणि तो सगळा पट्टा, इथे काय असेल तर हा सगळा तेजीचे संकेत आहे. स्थिरपासून तेजीकडे जाणारा हा सगळा भाग आहे आणि नाफेड आणि एकूण त्याची कांदा खरेदी गेम चेंजर ठरती आहे. पण तरी पण आता विभागवार आपण बघूया. व्हिडिओ बघत राहा, वेगवेगळ्या विभागाचे मी सांगेन. नाशिक पट्टा आणि उत्तर महाराष्ट्र हा राज्यातील प्रमुख कांदा खरेदीचा पट्टा मानला जातो. उत्पादनाचा पण इथे सकारात्मक सूर आहे बाजाराचा. नाशिकमध्ये बाजारभाव मजबूत होताना दिसत आहेत. त्याच्यानंतर साठवणुकीमध्ये जो चांगला कांदा आहे त्याचे दर अहिल्यानगरला मागच्या आठवड्यापेक्षा ते 1500पर्यंत पोहोचलेले आहेत. दुसरीकडे व्यापाऱ्यांची मागणी कायम आहे आणि नाफेडची खरेदी मागच्या वेळेस कमी होती, त्यात काही अडचणी त्या आपण बघितलं, त्याविषयी बोलूच या. पण त्या दूर होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार त्यात प्रयत्न करते. उद्याचं आंदोलन पण आहे, त्याचाही परिणाम होईल. या सगळ्याचा एकत्रित परिणाम व्यापारी आणि नाफेडची खरेदी किंवा NCCFची खरेदी याच्यामध्ये स्पर्धा होईल. या ठिकाणी तेजी येण्याची शक्यता आहे, घसरण होण्याची शक्यता दिसत नाही. झाली तर अगदी कमी आहे. कुठे? संपूर्ण उत्तर महाराष्ट्र. ठीक आहे, आता मराठवाड्याची परिस्थिती. मराठवाड्यासाठी आपण परत बघूया. मराठवाड्यातल्या अनेक बाजारात महिन्यामध्ये दबाव होता. आता स्थिती बदलती आहे. म्हणजे 50 पैसे, 1 रुपया जे काही भाव मिळाले आणि खूप वाईट वाटलं अनेकांना, मलाही वाईट वाटलं, ते आता चित्र बदलणार. ॲव्हरेज मालाला सुद्धा चांगला दर मिळणार आहे, ते पण तुम्ही लक्षात घ्या. चांगल्या मालाला तर मागणी आहेच. कमी दरामुळे अनेक शेतकऱ्यांनी मग मालच रोखून ठेवला, तो पण आता बाजारात येईल. माल आल्यानंतर पुन्हा मग चांगला माल आला तर त्याची डिमांड वाढेल आणि बाजारभाव सुधारू शकतात. इथे बाजाराला आधार मिळेल, त्यामुळे वातावरण सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. स्थिरतेकडून थोडं वाढ आहे. पण छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यामध्ये जर तुम्हाला अशी अपेक्षा असेल की 1000, 1500, 1500 जसं नाशिक, पिंपळगाव, निफाड, लासलगावला होतं आहे तसे दर जाणार नाहीत. तुम्हाला जागेवर जर 1100च्या पुढे 1200, 1500 असं जर दर कोणी देत असेल तर तुम्ही अवश्य त्या व्यापाऱ्यांना द्या. पण तुम्हाला तिथेच समजा बाजार समित्यांमध्ये 1000 किंवा त्याच्या आसपास जर दर मिळत असेल तर तुम्ही विक्रीचा निर्णय करू शकतात. पहिल्या टप्प्याचा कांदा साठवलेला असेल तर विकायचा की नाही त्या संदर्भात निर्णय करता येईल. त्यामुळे असा निर्णय घ्यायला हरकत नाही. मात्र
कोणी असेल, म्हणजे नाशिक असेल, संभाजीनगर असेल, विक्रीचा निर्णय हा तुमच्या जबाबदारीवर घ्यायचा आहे. आमची माहिती ॲग्रो शिवारची संदर्भ म्हणून वापरायची. ठीक आहे. पश्चिम महाराष्ट्रात काय चित्र आहे? सातारा, सांगली, कोल्हापूर. पश्चिम महाराष्ट्रामध्ये व्यापारी जे आहे ते चांगली मागणी करतायत. व्यापार टिकून आहे कांद्याचा. साठवणुकीतल्या किंवा दर्जेदार कांद्याला मागणी कायम आहे. पावसाळ्यापूर्वी खरेदीदारांकडनं माल उचलण्याची प्रक्रिया किंवा शेतकऱ्यांकडनं माल उचलण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. काही काळजी करू नका. काही बाजारांमध्ये मात्र सौम्य तेजीची चिन्हे दिसत आहे. तर हा पण एक भाग आहे सातारा, सांगली, कोल्हापूर. आता विदर्भ हे तुलनेनं स्थिरच आहे. नागपूर, चंद्रपूर इथे बाजारभाव मजबूत होते नाशिकपेक्षा पण, कारण आवक कमी होती. अमरावती, काही भागात अजूनही ती सुधारण्याची शक्यता आहे, मात्र मोठी घसरण नाही आहे. पण आता उलटं होईल. रब्बी कांदा जो नाशिकला जर समजा 1500-1600ला गेला तर विदर्भात तो तसं कमी राहील. पण तेजी जी आलेली होती ती टिकून राहील, स्थिर राहील. विदर्भामध्ये काळजीचं कारण नाही. बाजार मागणी आणि पुरवठा याचं संतुलन आहे, कारण नागपूरसारखी महत्त्वाची बाजारपेठ पण आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एवढं सांगितलं, मग पावसाळ्याचा काही परिणाम होईल का? तर जूनच्या सुरुवातीला मान्सूनचं आपली चर्चा चालू आहे, पण तो धडकेल की नाही याची शक्यता सध्या तरी दिसत नाही आहे. पण त्याच्या हालचालीवर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल, कारण पूर्व मान्सूनचा पाऊस येतो आहे. पावसामुळे साठवणुकीतला किंवा उघड्यावरचा माल, विशेषतः शेतकरी जे तुम्ही झाकून ठेवतात, त्याची तुम्ही आता काळजी घ्यायला लागा. कारण असं व्हायला नको की बाजार वाढलेत आणि माल ओला झाला आणि तो ₹1-2 विकायची वेळ येईल. त्यामुळे ज्या ठिकाणी पावसाची चिन्ह दिसत आहेत, ॲव्हरेज क्वालिटी, बिलो ॲव्हरेज क्वालिटी, मग कुठे? नाशिकपासून तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये तो विकायलाच पाहिजे. त्याला आता चांगले बाजारभाव मिळत आहेत. नाशिक पट्ट्यामध्ये बिलो ॲव्हरेज किंवा पुणे पट्ट्यामध्ये बिलो ॲव्हरेजला सुद्धा ₹5 ते ₹7 भाव मिळताना दिसला. त्यामुळे ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा विक्रीसाठी योग्य काळ आहे. साठवणूक केलेला कांदा जो आहे त्याची पहिल्या टप्प्याची विक्री करा. मी तुम्हाला कांदा साठवा आणि टप्प्याटप्प्याने विका असं सांगत असतो. म्हणजे मार्चमध्ये कांदा चाळीत टाका आणि डायरेक्ट एप्रिलमध्ये पुढच्या वर्षी काढा किंवा दिवाळीत काढा असं नाही. त्यामुळे हे गणित समजून घ्या. टप्प्याटप्प्याने, याचा अर्थ महिना किंवा 15 दिवस, 20 दिवस या पद्धतीनं तुम्ही तो 20%, 30% असा विकायचा आहे. तर या आठवड्यात तुम्हाला तो निर्णय घ्या. मात्र बाजारात गर्दी पण करू नका. म्हणजे उगाच खूप गर्दी केली आणि स्वतःचेच भाव पाडून घेतले असं कृपा करून करू नका. एक साधारण 4 ट्रॉली ट्रॅक्टर असेल तर 1 ट्रॉली आता आणा, 1 ट्रॉली शुक्रवारी आणा, 1 ट्रॉली समजा पुढच्या आठवड्यात आणता येईल. बाजारभाव आता वाढीचे संकेत मिळालेले आहेत, वाढत आहेत. त्यामुळे आता नकारात्मकता कमी होताना दिसेल. पण हे साधारण या नाफेडच्या खरेदीपर्यंत, म्हणजे 1 ते 2 महिने हे वातावरण राहील. आणि पुढे कदाचित जर माल कमी झाला पावसाने आणि आता उन्हाने डॅमेज झालेला असेल तर मात्र मोठा भडका उडेल. त्याबद्दल आपण सांगूच की. पण आता मात्र तुम्हाला पदरात काही पैसे मात्र पाडून घ्या. म्हणजे खूप माल साठवून ठेवू नका आणि एकदम सगळा विकू पण नका. म्हणजे आलं लक्षात? 20%, 25% असा माल तुम्ही आता बाजारात आणायला हरकत नाही. तरी पण माल तुमचा आहे. आमची माहिती संदर्भ म्हणून वापरा. आम्ही कोणालाही विकून टाका किंवा ठेवा असे सल्ले देत नाही, देणार नाही. ही जबाबदारी तुमची आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता जूनच्या संभाव्य पहिल्या आठवड्याचा संभाव्य ट्रेंड काय आहे? मी काही मुद्दे इथे काढून ठेवलेले आहेत की नाफेडची खरेदी जर वाढली आणि बाजारातली आवक ती जर टिकून राहिली, कमी राहिली, व्यापाऱ्यांची मागणी राहिली आणि पावसाळ्यापूर्वीचा स्थितीचा विचार, म्हणजे साठवणुकीचा कांदा आता लवकर घेतील व्यापारी पण, एकूण पहिल्या आठवड्यात स्थिर ते तेजी असा कल असणार आहे. ही सर्वाधिक शक्यता आहे. स्थिर कुठे आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. पण अगदी बारकाईनं आकडे जर बघायचे असतील ना, ते तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून मेंबरशिप घेऊन ते बघू शकतात. अगदी तुम्हाला माझ्यावर टीका जरी करायची असली, माझे अंदाज चुकतायत, ॲग्रो शिवारचे अंदाज चुकताय, तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघा आणि मग तुम्ही मला सांगा की मागच्या 4 महिन्याचे तुमचे अंदाज चुकले की बरोबर आले. तुमच्या लक्षात येईल की ते
अजिबात चुकलेलं नाही आहे. 95 ते 100% बरोबर आलेलं आहे. मे महिन्याचे संभाव्य बाजारभाव काय राहतील असं मी मागच्या याच्यात मेंबर्ससाठी व्हिडिओ केला होता आणि तो सुद्धा या सगळ्या मेचा आढावा घेतल्यावर तुम्हाला तो बरोबर किंवा त्या पद्धतीनं ते विश्लेषण असल्याचं दिसून येईल. माफ करा, फार प्रस्तावना करत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा आहे संदेश, बाजारात सकारात्मक वातावरण आहे. घाईघाईने विक्री करू नका. आपल्या तिथली आवक आणि एकूण काय स्थिती आहे ते बघा. बाजारातल्या बदलावर लक्ष ठेवा. टप्प्याटप्प्याने विकायला हरकत नाही, पण एकदमच सगळा कांदा विकून टाकू नका. थोडा थोडा विका. कसा विकायचे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढचे काही दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि नाफेडची खरेदी ज्या वेगाने सुरू राहील त्यानुसार बाजाराची दिशा ठरेल. युद्ध आहे, इंधन वाढ आहे, निर्यात आहे, त्याचं काय करायचं ते आपण बघू. सध्या त्याचं फार टेन्शन घेऊ नका. म्हणजे काही जण निगेटिव्ह बातम्या जर सोडत असतील तर दुर्लक्ष करा, इग्नोर करा. त्याच्यामध्ये जोडून राहा. आजच्या पुरतं इतकंच. तुम्ही किती कांदा विकला, कुठे विकत आहात, काय भाव मिळाला, हे मला जरूर कमेंटमध्ये कळवा. आपण एकमेकांच्या सोबत राहूया आणि एकमेकांच्या सोबतीनं शेतकऱ्यांची प्रगती कशी होईल, येणाऱ्या काळात तुम्हाला चांगला बाजारभाव कसा मिळेल, हाच ॲग्रो शिवारचा ध्यास आहे. तो आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू. नमस्कार, मी पंकज विंचुरकर.